मासे झाला 12 एकर मध्ये. बिना पाण्याचा आणि बिना अन्नाचा सगळा उफलला गेला. पप्पीजे ना येऊन जवळ जवळ येऊन पप्पीजे 4 धावा चौकार आलाय. झाला बाबा नको बाबा. इथे करत या संघाच्या महत्वाचे 4 धाबा आल्यात. चौकार आलाय. सुरुवात होतानाच पहा कमालीची झाली. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती 4 चौकार मिळालाय. संघाची कामगिरी यावेळेस होताना फार महत्वाची आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू आता पाहावं लागेल पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती आयुष साळवी. षटकातला पुढचा चेंडू काय वडला तुम्हाला वाटलं त्या इंजिन आहे त्याचा नाईला झाला. त्याला जेवाय दिला किचन मध्ये. तो धिगाणा घालायला लागला हॉल मध्ये. कपाटा फोडून चुराडा. पहा चेंडू पहा समोरच्या दिशेला खेळला होता. त्याला ज्या स्थितीने खेळायचा होता त्या स्थितीने तो खेळू शकला नाही. परंतु कुठेतरी जागा बनवली आणि तिथे मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे बॅट कट. त्याच्या स्वरूपात एक सिंगल आली. सुपला होऊन दे पण हे सुपला खेळतच नाही तर काय कोणाच्या बापाला कोणाचा बाप बोलायचा. ह्यो लफडा आहे ना सगळा. गाणी सगळी वाजतील पण गाणी वाजली पाहिजेत. नाही तर मग असं सख्याच्या बापाला तुक्याचा बाप बनून कसा व्हायचा. पारस दरेकर ज्यांच्या माध्यमातून हरीश गावंड ज्याने जर सुपला शॉट खेळला तर 200 रुपयांचं पारितोषिक राहील. षटकार बर मोहन काय रे. यस पंच सांगतात की बॉल सकाळी आला पण दुपारपर्यंत मृत्यू पावला. कारण या चेंडूवरती जरूर कुठलीच क्रिया झाली नाहीये. तिथे जरूर गोलंदाजाचे प्रयत्न कमी राहिले. पुढचा चेंडू पाहावं लागेल. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती. हो यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बास हा तू एकलाच रंजे एकलाच. यो खालच्या आळेपासून वरच्या आळेपर्यंत गेला पण वरच्या आळेचा गडी मधल्या आळेला वखाय पण नाही आला. उपाशीच राहिला. आणि कीपरची जर आपण पहिली उंची मोजून 3.5 ते 4.25 फूट उंची पण फुल आवरेज. गडी बारीक इंजन बारीक आवरेज फुल. कामगिरी चांगली आहे. उंची आणि शरीरावरती जाऊ नका त्याच्या कामगिरीवरती जा कारण की त्याची कामगिरी चांगली आहे. इथे आपण पाहू शकाल तुम्ही फुकाड मला हरभऱ्या झाडावर चढवू नका कारण हरभऱ्या झाड मला माहित आहे. आणि योगेश वाघ म्हणजे 7 जिल्ह्यातला मुंजे आहे पाणी पेलेला. त्यामुळे तो काही विषय नाही. तुम्ही जे रस्त्याने चालवाय शिकायला ते रस्त्याने आधी जाऊन आलोय मी. जाऊया. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न बस असा बघा यो कदा. फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूकचा बी न कॅप्टन त्याच्यावरी कॅप्टन त्याच्यावरी त्याच्यावर ताव काढी. पण फिल्डिंग बेडूकचा बी करणार उराडाच्या सालट्या जास परत नको कडू. बाकी किती पण होऊ दे. संघाची धावसंख्या अगदी आपण पाहू शकाल 3च्या मदतीनं 8 धाबा. 8 धाबा आहेत. धावफलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. आज आमचे बबलू पारदे देखील आमच्या समेत आहेत. त्यांचं कौतुक करेल. ओहो अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोडून काढण्याचा प्रयत्न पण नाईलाज झाला. कार्यक्रम पुचेनी झाला मुचेनी झाला. इथे अगदी डॉट बॉल आलाय. रिक्वेस्ट करूच नका. कबड्डीवाला इथंच येऊन बसलेला नाही आला. आता नाही बाबा घरी जाऊ दे. परवा सॉरी भाऊ मी उलवेला डेला आहे नाईटला इगतपुरीला आहे. आलो असतो नाही जाऊया. गोलंदाज तयार. बरं आजची मॅच तर खपू दे माझं मग शांताबाई नंतर कोपच्यात न्या. गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका इथे हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय परंतु नाही इलाज. ए बाबा बाउंड्रीच्या अँगल नको. यो बाउंड्रीच्या अँगल आत बसला येऊन मेंढ्या गपकन बसायचा ना.
रायची आठवण व्हायची, हा काय झाला, बोजा वाढला बर का. जरूर इथे चेंडू फरार. संघाची धावसंख्या 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. कमालीची कामगिरी केली जाते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 14. तोपर्यंत देऊया आमच्या डीजेला चायनाची मॉडेल. थँक्यू, धन्यवाद डीजे. तेवढं तरी बरं चालू आहे तुमचं, डाळीत मीठ मिठात पाणी. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा धावफलकावरती आहेत. आता पुढचा चेंडू पाहावं लागेल. चला, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल हा डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना कुणाल आला. कुणालनं पहिला चेंडू हाताळला, डॉट बॉल आला. डॉट बॉल आला, मग चांगली कामगिरी केली. पण मला इथे पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल डॉट बॉल. 14 धावा तर आहेत. बस कार्यक्रम फिट झाला. हा टाळ्या बघा, यांच्या टाळ्या बघा. म्हणजे काय माहिती आहे का, कांद्याचा बाजार कमी झाला काय आणि लसणाचा वाढला काय. कार्यक्रम फिट. बायको एकच, फक्त लसूण आणि कांदा डाळीला आणि भाजीला. इथे पहा, अगदी आपण पाहू शकाल बघा. यावेळेस लागोपाठचे 2 चेंडू डॉट आले गेलेत. गोलंदाजी कमालीची होती. इथे चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुणाल तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. बस बेकार. योकांचा टाव आहे का, भांडी घशा शॉट, भांडी घशा. अरे बापा रे. हा आताच तो 12 नंतर काय ते खरी खैस निघता बाहेर. आणि निश्चित हा षटकार ठोकर डीजे वाल्या. बरोबर, डीजे वाला आमचा चॅप्टर निघाला. षटकार आलाय म्हणून सांगायचा, गाडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल. भले ती असं नाही मेठी, पण चालते टाकणटून. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज निलेश पाटील. निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सामना महत्वाचा आहे. फक्त लपडा असा झालाय का, एक माईक चायनाचा आणि एक इंडियाचा. सांभाळताना धन झाले. शपथ रे, नको रे बाबा. हे असा कार्यक्रम, हे जन्मात नाही उभा राहिला तरी चालेल, मोर्चे जन्मात तरी भेटा. खऱ्या अर्थाने आमचे डीजे ऑपरेटर आणि त्यांची संपूर्ण टीम तुमचं कौतुक करेल मी. मित्रांनो, मला फक्त प्रेमाची तुमच्या गरज आहे इथे. जरूर हो. कार्यक्रम फिट झाला. फलंदाज मात्र यास इथे होतो बाद. म्हणून सांगता, सकाळ सकाळ खावी पकी सुकट आणि मारावी मजबूत उपट. इथे ना इलाज झाला, कार्यक्रम झाला सुकट. फलंदाज बाद.
खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल ही स्पर्धा आज पेन तालुक्यामध्ये आहे, परंतु आज जर पाहिला रायगड ठाणा यामध्ये एक जिगरी ग्रुप आहे आणि जसा आवाज ऐकल्यानंतर अजूनही ती स्पर्धा पाहते आणि त्यांच्या माध्यमातून फोन येतोय. खऱ्या अर्थाने मुरबाड असेल, कर्जत असेल, अंबरनाथ असेल, या प्रत्येक तालुक्यातील सर्व सदस्य जे जिगरी ग्रुपमध्ये आहेत सर्वांचं खऱ्या अर्थाने खूप खूप आभार मानेल, कारण की या स्पर्धेला प्रतिसाद मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. पहा अगदी 2 षटकांचा केस समाप्त झाला. धावसंख्या धावपलकावरी 21 धावा धावपलकावरी जोडले गेलेत. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून. किसन का या पोरींचा का आता याचे काय सांगायचं आहे. फोन बोलतोय की का चॅटिंग करीतो 50 जणी सो यो का किसन का नाही होले भयानक व्हायरस नाही. आमचा डीजे वाला शहाणा आहे तसा. लायसनी गाडी दिसत या का बरोबर लायसनी आहे, बिना परमिटची गाडी समजेल. लर्निंग आहे का बर. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आयर्लंड वरून पूर्व विभागाचे सुपुत्र गोविंद दादा पाटील सामन्याची मजा घेत आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. यावेळेस फटका इथे हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली म्हणून सांगता खोक्यात खोका माचीचा खोका दूर दूर मारलाय. षटकार पहा बॅट्समॅनचा आहे तरी कसा टोका टार टी 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 टार टी टी टी. बाईचा नवरा बारकीला नाही, बाईचा नवरा मजबूत आहे. 1.25 क्विंटल बोजा बारदान काट छाटके आहे. जाऊया संघाची धावसंख्या 27 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हे 6 चेंडू आला गेलाय तो म्हणजे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. असण्यापेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवा, तुमच्या सगळ्या घरपट्ट्या बाहेर काढू, आपण कर्ज पण मंजूर करून देऊ बिना 7 बाऱ्यावरती. पुढचा चेंडू पहिला चेंडू त्यावरती 6 त्यानंतर डॉट बॉल षटक क्रमांक 3. आता पाहावं लागेल पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहणार आहे ते देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा आपण पाहू शकाल नरेश आता पाहावं लागेल. एक जला उंगवात एक जला मावळात. टाळ्या वाजवू नको पटकन तू ढेंगपटी शिरल. यावेळेस पहा थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला, कारण थोडीशी चुकीची गोलंदाजी होताना पाहायला मिळाली, त्यामुळे हा चेंडू वाईट आला. संघाची धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लाजवाब चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फूस बॅटबॉल मोकार खुश दंदल खनखली षटकार बेकार टोक 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 टोक. हाऊस तरुण गप बसता पण त्यालाच मोठी हाऊस. इथे पहा चांगला फटका आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस आंधळी शॉट नाईला झाला, डोळं मिटकून मारला. काय सांगता 12 वाजून गेलं त्याला माहितलं. या पंच सांगतात नो गुगल पे नो फोन पे हा रन ढोपणा पे नाईलाच. आणि असा रन म्हणजे काय माहिती आहे का, मांडीला एकदम दांडी ठोकवून आणि दांडी ठोकून आयडेस लावून मलम लावून एकदम ओके. संघाची धावसंख्या 36 किती मग सांगताना खून करता नीट करतो. ती खून बघ किती वरती 35 वय का 36 व गेले 35 वय. मग तू
3 वरती कशी काय गेली, 6च कसा खाली राहिला. यावेळेस हो पुन्हा एकदा, यावेळेस जरूर. योगेश वाघ काय माहिती आहे का, म्हणून मला सांगतो योगेश वाघला स्वतःला स्वतः खैस सांगतो, याचा अर्थ तो दुसऱ्यावर किती लक्ष देतो ना, त्याला फार इम्पॉर्टंट आहे. 3 वरती खून नेऊ नको, 6 खुला ठेवू नको. स्कोरर म्हणजे काय सांगला माहिती आहे का, कॉमेंट्री वाल्याची, माझ्या भाषेत हा का, लोकांच्या भाषेत नाही, माझ्या भाषेत सांगलं तर कॉमेंट्री वाल्याची मोथुराची बायको. संसार सांभाळून करायचा. याच जाऊया. यावेळेस हो पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल थांबत नाही, निघून चलाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे हा षटकार. याची सटकली वाक आणणार, वाका का बांधून ठेवा. याची सटकली सांग, वाका का बांधून ठेवा आजचा दिवस. संघाची धावसंख्या अगदी आपण पाहू शकाल 42 धावा. या षटकामध्ये आल्या तब्बल 21 धावा. महागडं षटक म्हणावं लागेल, कारण की या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त ना फक्त 7 आणि या षटकामध्ये आल्या त्या म्हणजे 21. पहा आता यावेळेस पाहावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी राहील. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयुरेश भोईर. लफडा काय होतं माहिती आहे का, मला जो स्कोरर सांगाल त्याच नाव येतं ते, मग ते कान स्कोररचं साप पाहिजे. कारण योगेश वाघची घरपट्टी मुरबाड मधली आहे, पेन मध्ये असते तर नाव माहीत असते. अगदी आपण पाहू शकाल मयुरेश गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. आडनाव आता घेत नाही, कारण काय माहिती आहे का, फुकाट योगेश वाघचे दाबाव कर्ज याचा. मयुरेश तयार. ओ नाही बरं कामी आला. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, चॅटिंग करता करता झोपला आणि दणक्यात उठला असला म्हणजे तू पक्का चॅटिंग करीतो का, 100%. इथे पहा संघाची धावसंख्या अगदी आपण पाहू शकाल या दोनच्या मध्येनं पुढे जात असताना 44 धावा जे धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू त्यावरती 2 धावा आल्या, 44 बनल्यात. पुढचा चेंडू पाहावं लागेल आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल ज्या शार्पी मैदानाच्या आतमध्ये आपली दिशा दाखवत आहेत, कारण की ही ओळख आहे मैत्री चषकाची. यावेळी देखील हो बेकार योकांचा शॉट ठावाय का, खवा शॉट खवा. गडी बारीक नाही खाणार मावा, पण शॉट खेळणार खवा. तिथे मिळतील धावा 4. गोळी द्या सांग, पागल झालाय. जुलाबाजी गोळी आहे ना, जुलाबाजी 7-8 एक तास द्या, वाहून द्या. जाऊया. इथे पहा हा पटका 4 न पुढे जात असताना संघाची धावसंख्या 48 धावा. 48 धावा चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचे मॅच आहे, अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बस हे बघा, हा ये 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 यांना जाऊ दे आतमध्ये. लोटा 9 जा, लोटा लोटा पटकन. तो बिचारा खेळतो, जे टायमाला रट्टा आलं ते टायमाला गप नाही बोल, हुकला तर हे लगेच ये 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 ये. हे 9 जणांना एकदाच आत लोटा. जर मित्रांनो ज्या वेळेस फलंदाच्या बाट मध्ये धावा येत आहेत तेव्हा टाळ्या वाजवते, हुकल्यानंतर काय झालं मुळीयात पण बाहेर येतो. परंतु जाऊया, इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न पण नाही झाला. बस एक सिंगल आली आहे. किती मारायचा 6 एक बा. अगदी या बॉलवरती एक सिंगल येत असेल. संघाची धावसंख्या 49 बनली गेली आहे. अजूनही मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 तर बनली गेली आहे. महत्वाची मॅच आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो टॉप 4 मध्ये जाणार आहे, म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे.
यावेळेस कडक 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 बेधडक बॉल आउट टॉपवर तिथे षटकार. पहा, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मित्रांनो, धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे जाऊन पोहोचली 55 धावा धावफलकावरती आहे सध्याच्या स्थितीला. लपडा असा कार्यक्रम आहे. सखे सासूल सोडली तर चुलत सासूल राग येतो, चुलत सासूल धरली तर सखे सासूल राग येतो. समजलं आता काय झालं त्या, समजलं. यावेळी देखील बॉल इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत असताना बॉल थांबत नाहीये, बॉल निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर, तिथे मिळतो षटकार. हे आता मॅच मध्ये जर पाहिलं तर 62 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडूंना 62 धावा, 7-12 पूर्णपणे दाखवत चला. 24 चेंडू 62 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने इथून पुढे विजयासाठी ती म्हणजे यावेळेस बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे करसोंडी या क्रिकेट संघाला. चला, मॅच इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे मॅच मध्ये दोन्ही टीमला विजय हा महत्वाचा राहणार आहे. आयोजकांसाठी सहकार्य करा, त्याच पद्धतीने आपण पाहिलं मित्रांनो. आयोजकांचं कौतुक यासाठी करावं लागेल कारण की आयोजकाने घेतलेली मेहनत आज खऱ्यात आयोजक मेहनत घेत आहेत म्हणून त्यांच्यासाठी नाहीये. आज तुम्ही खेळतायत, कदाचित इथूनच तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर वळण मिळायचं असेल तर इथलाच एखादा फटका तुम्हाला या स्पर्धेमधला व्यावसायिक क्रिकेटमध्ये नेऊन तुम्हाला एशियापर्यंत नेऊन ठेवू शकतो. कारण योगेश वाघ देखील असाच होता, ज्यावेळेस ऑफलाईन क्रीडा स्पर्धा करत होता, संधी मिळाली आणि ज्यावेळेस मिळाल्यानंतर मित्रांनो 1-2 व्हिडिओ माझे व्हायरल झाले आणि व्हायरल झाल्यानंतर इथपर्यंत जे प्रेम मिळालं ते कुठेतरी कुठल्या तरी आयोजकानं मला संधी दिली म्हणून प्रेम मिळालं आणि म्हणून आज योगेश वाघ. नाही तर योगेश वाघला भंगारचा भारोभार पण देखील भाव नव्हता. रिॲलिटी आहे. म्हणून आयोजकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासाठी आयोजक फार महत्त्वाचे आहेत. आयोजकाने तुम्हाला संधी दिली तर कमीत कमी त्या आयोजनाबद्दल आणि आयोजकांचा आदर हा फार महत्त्वाचा आहे. मी तर खरं तर मी ज्या आयोजनामध्ये जातो मी आयोजकांचा आदर करतोय. का, आयोजकाने जर आपल्याला संधी दिली नाहीये तर आपण काय आहोत हा जगासमोर कधीच येणार नाही. कारण म्हटलं जातं ना, ज्या वेळेस आपण बाहेर फिरल्याशिवाय आपल्याला बाहेरची दुनिया पाहायला मिळत नाही, ती घरामध्ये पाहायला मिळत नाही. आज आयोजकांचं कौतुक करेल. नाईटची स्पर्धा, त्यानंतर नाईटच्या स्पर्धेमध्ये एवढं भव्यदिव्य आयोजन आपण पाहतोय. एवढ्या 4 ट्रॉफीज देखील जर पाहिल्या तर ट्रॉफीजकडे पाहिल्यानंतर मन मोहक होत आहे. खरंच अतिशय भरपूर मेहनत जी घेतली आहे या 18 शिलेदाराने, त्यांचं कौतुक करावं लागेल. घ्या तुमची.
मीच बोला, कारण मी बोलल्यानंतर थोडंसं वाईट वाटू शकेल, त्यामुळे आपणच चला. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळते. चला, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी मयुरेश भौर आणि त्याच्या साथीला मनीष बारसकर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हेच निश्चित अगदी या शेवटच्या मॅच मध्ये अगदी वामनदास दरवडा देखील आमच्या समेत जोडले गेलेत या दुसऱ्या डावासाठी. याच ग्रीन सिग्नल मॅच ऑन होते, पंचाचा सिग्नल येतोय, कारण की इथे आज त्यांच्यामुळे मला या संधीचा लाभ घेता आलाय. यस, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली. यस, निश्चित जाऊया. यावेळेस समोरच्या दिशेला नाईला झाला कार्यक्रम, फीड झाला. काय सांगायचं आहे, 100% कार्यक्रम. कारण लपडा असं झाला, काय माहित आहे का, वामन दादांना फोन केला, माझी कांडी टाईट झाली, नाही बोल तू तर नाईलाज होतो, म्हणजे जाती संग माती खाई लागत. अगदी आपण पाहू शकाल, कारण वरिष्ठांचा आदेश हा माझ्यासाठी, मी कधी वरिष्ठांना माझा आदर म्हणून मानत असतो. इथे पहा, एक सिंगल आले, संघाची धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पहा. वामन दादा, तुमच्या म्हणजे तुमच्या टायमाला असा कार्यक्रम होता का? तुमच्या टायमाला मला वाटत फॅप्सी बॉल कार्यक्रम होता. आमच्या टायमाला एक वेगळा कार्यक्रम असायचा, कारण काय की तेव्हा नवीन नवीन खेळाडू काय समजायचं नाही तुझा, नाही त्याबरोबर आहे. तुमच्या टायमाला आंब कुडे बॉलर होतं आणि आमच्या टायमाला काय झाला, डायरेक्ट एकदम लावारस. यावेळेस हो, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षे बॉलच्या पाठीमागे पाठला करतोय. शेवटच्या मोमेंटला चेंडूला कुठेतरी स्टॉप केला आणि मला वाटतं पंच एक पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली तोपर्यंत जरूर आपण वामन दरोडा सरांशी चर्चा करूया. कारण आमच्या काळात काय माहिती का, तुमच्या टायमाला फेप्सी होती आणि बॉलही होता. आमच्या टायमाला फेप्सी गायब झाली आणि बॉलही झाला. आमच्या टायमाला आला भयाचा गोळा. अख्खा दिस अख्खा दिसभर चुकला तरी बायाचा खपत नाही, तो म्हणजे गोळा. जाऊया, पंचांची मदत घेतली, पाहिलं जाईल इथे काय घडलंय काय नाहीये, त्याचा डिसिजन तुमच्यापर्यंत येईलच. आता आबा ना सकाळच्या मारला झाला, आये बाबा लगीन पहिलं जाईल. डिसिजन करायचं येणं फार महत्वाचं आहे, पण मनोरंजन फार महत्वाचं आहे. सेफ आहे, कारण की आयुष्यामध्ये सेफ आहे. तिसऱ्या पंचाचा सिग्नल येतोय. चेंडू जर पाहिलं तर आपण पाहिले ते म्हणजे या चेंडूवरती धावा 3. यस, आयुष्यामध्ये हसणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला एक हा चेंडू झाल्यानंतर तुम्हाला सविस्तर सांगतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न, खुरपून मारलाय, ढुरपून मारलाय, पण नाही इला झाला. डायरेक्ट 11 एकर मध्ये 7-12. मित्रांनो पहा, समालोचन करत असताना मी तुम्हाला जेवढं हसवतोय, परंतु मित्रांनो कधी याच्या पाठीमागे एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशी नसते. तुम्हाला हसवतो म्हणून एवढाही हॅपी मी नसतोय माझ्या आयुष्यामध्ये, परंतु माझं एक काम आहे, माझं दुःख माझ्या मनामध्ये ठेवून तुम्हाला हसवणं हे माझं काम आहे.
आणि योगेश वाघ आल्यानंतर पब्लिक जर हसली नाही तर योगेश वाघला बोलवणं याच्यात काही मजा नाहीये. इथे पा बास पंच पंच याच्या मोरकांच्या स्पर्धेला जायचं होतं, तुम्ही सेफ्टी कार्ड वापरा का? यांचा नियम नाही बाबा. हे कंचे बाजूला बॉल मारायला लागलं, कमीत कमी पंचाकडे नंदरून तरी थ्रो जरा कमी करा. पहा इथे पहा. आता आपण जाऊया षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. पहिलं ते म्हणजे संपलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या गेल्यात, त्या म्हणजे 8 धावा. इथे जाऊया षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हातांसाठी रुपेश म्हात्रे. अठरा चेंडू 54. याला इक्वेशन विचारलं, यांना घरपट्टी मागली, यांना पाणीपट्टी दिली. पाहावं लागेल आता पुन्हा एकदा. ओहो यावेळेस फटका लाजवाब. यस बोरीला बोर पिकलाय आणि काय सांगायचा बॉल कसा घेतलाय. कार्यक्रम बरोबर आहे. आताची पोरात ते बाबतीत पक्की चॅप्टर आहात. 8वी पास झाल्यानंतर तो डिग्रीच पास करतो हे बाबतीत. बॉलने बॅट हो, दुसरा काय नाही. फुकाट काही समजू नका. वामन दादा काय सांगायचं आहे. पहिले तुमच्या काळात लोक कशी होती कशी नाही, आमच्या काळात लय भयानक चालू आहे. यावेळेस हो चाबुक शॉट. जसा बॉल बॅट वरती आला तसा शेम कार्यक्रम झाला. आमच्या काळात कसं माहिती आहे का, लाय चुना मळ तंबाखू, लाय चुना मळ तंबाखू, तिदन का हांटोक अच्छे चौकार. कमी नसो कर्ण क्रिया एक नंबर बा. डेंजर गडी आहे, कारण तो मनातल्या मनात करतो. ओ को 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 पाहू शकाल. यावेळी देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शत्रक्षक ते पोहोचला. एक सिंगल. वामन दादा तुमच्या काळात एक वय किती पाणाली पाहिजे तुम्ही. पण आमच्या काळात असं झालं, एक डोंबेला आणला ना त्याची डोकी एक टायमाला भुजून खाईल, त्याचा पोट एक टायमाला भुजून खाईल, त्या शेपटी एक टायमाला भुजून खाईल, म्हणजे एक डोंबेला पण पुरवून पुरवून खाईल, अशी कार्यक्रम चालू आहे. यावेळेस देखील हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. फटका लाजवाब. शतरक्षक डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचलाय. बघता बघता मला वाटतं या चेंडूवरती 2 धाबा येतील आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 16 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा 16 धावांची गरज, सॉरी 16 धावा झाल्यात. एक 62 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू हा ऑफ साइड आणि कव्हरला. ओ झेल टिपलाय, फलंदाज बाद झाला तुझा कार्यक्रम. बाबा ये घरी, उरकून टेक तुझा लवकरच. योगेश आता याला कारण काय माहित आहे का, ज्याला प्रेमरोग, ज्याला लपड्याचा आजार झाला ना, त्याचा जुना उपऱ्या मार बाहेर काढायची बारी. म्हणजे खाजून खरंच काढायचं काम. मुक्का मार बाहेर काढायची. मुकाने एखाद्याला जम होईल आणि जम उपटेल बाबा, ठेसाना मारायची बारी होईल. ठीक आहे बा. म्हणजे याचा अर्थ काय माहित आहे का, आपण पण त्यातले मी नाही त्यातली कडीला वाचली. मी नाही हो, तुम्ही. डीजे वाले
62 धावांची गरज आहे योगेश आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर 16. धावा बनल्या गेल्या 17. आता कुणासाठी बनणार खतरा? नाही इलाज झाला. सासू की सून, सून की सासू, जावई की सासरा, सासरा की जावई, नाही इलाज मिळवलाय. 12 चेंडू 45 धावा. 12 चेंडू 45 आवश्यकता. बरोबर आहे, पाठीमागचा बरोबर लिहितो आणि स्कोरर बिघडवतो. त्याला माहित आहे मास्तर पेक्षा काय माहिती का हाडाची भारी. तंबाखू सोडता सोडता सांगा तुला काय नाही, तुझा आजू जे शाळा तुझा किती लादीच दिसाय मग होतो असा कार्यक्रम. इथे जाऊया काही का असे ना, परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये इक्वेशन आहे. स्कोरर मित्र आमचे लाईव्हचे 12 चेंडू 45 धावा. चला 12 चेंडू 45 धावा. 12 चेंडू 45 धावा म्हणजे सखी सासू की चुलत सासू. आजकाल असं बरंच गडी कमी आहे का ते सखी सासू व चांदवत नाही तर बरं 3-3 सासूवा. तर मग तुम्ही विचार करा का बाहेरच्या आतल्या गोडाऊनच्या बाहेर गोडाऊनच्या आतमधल्या हसू नका. जेवढं हसाल तेवढं फसाल. बघा कॅमेरावाला फोकस मारतो बरं ते हसता, त्यातले किती जण आतमध्ये फसलेले. यावेळेस जरूर जाऊया मॅच कडे मित्रांनो. जाणं फार महत्वाचं आहे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट होते, चेंडू आला नाही, डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू षटकातला तो म्हणजे आला गेलाय, तो म्हणजे डॉट. गोलंदाज रोहित म्हात्रे, गोलंदाजी मार्फती तयार. कंच्याच्या अंगात हेडळ शिरली इकडे करतो डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी यावेळी चांगली. आता रायचा कोणाच बोलवायचा याची हाडळ काढायला. ये टायमाला जालिम बाबा आणायला लागला. यावेळेस विकेट कीपर बिन झालाय. पाहावं लागेल लाईन चेक केली जाईल. एक सिंगल तर घेतली. नाही इलाज झाला. तो सांगतो ढेंगा फटीतून त्याला ढेंगा फटीतून. पंच ओके येस ओके. अगदी आपण पाहू शकाल यावेळेस संघाची धावसंख्या 19 धावा. यावेळेस नाही ना आवाज आहे त्याला कंची लाईन आली. अरे पंच येत स्टंपच्या मधोमध आत त्यांना नाही लाईन सापडली. तो खोपड्याला राहून तिकडून लाईन मारितो. लग्नाच्या आधीच कडे एवढा चॅप्टर आहे तर लगीन झाल्यावर किती लाईन मारील. कारण लगीन झाल्यावर मग लय डबल फ्यूज येतो. हा बोला की बॉलर 1 नंबर आहे, बॅट्समन 2 नंबर आणि कीपर 4 नंबर. त्याच्या हातात बॉलच भेटत नाही. बोतला फाड फाडके सुटताय. नाही इलाज. इथे पाहावं लागेल. पहा विकेट कीपर कडे थोडीशी चुकी होती परंतु गोलंदाजी कमालीची. यावेळेस मात्र फटका लाजवाब. तिथे मात्र वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला काकू षटकार. मिनिटे झाले आणि हे टायमाला ना गाणं नाही. या आम्हाला नाही माहित तुला सांगून दिलाय. म्हणजे डीजे वाला आमचा किती खतरनाक व्हाय बाबा का बाबा. आमच्या मनात पण नव्हता आणि ध्यानात पण नव्हता. तुम्ही माझा लफडा केला असाच. एक किडनी सांभाळायची बायको तुम्ही 2 बायका हातात आणून दिल्या. नाही इलाज केला तुम्ही. एक लग्नाची एक मोत्राची म्हणजे 2 माईक. मित्रांनो फक्त एंटरटेनमेंट चालू आहे. काही गैरसमज मानून घेऊ नका. नाही तर फुकाड बाकी नाही. योगेश वाघ आला आणि येड्यासारखा बडबड केला. चला संघाची धावसंख्या 26 बनली गेली. अजून मॅच मध्ये जर पाहिलं 7 चेंडू 36 धावा. 7 चेंडू 36 ची आवश्यकता. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल तर घेतली आहे. आता 6 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता.
येस यावेळेस समोरच्या दिशेला हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं त्याच्या आबाक्याच्या बाहेर 4 धावा संघाची धावसंख्या आता यावेळेस 28 धावा धावफलकावरती आहेत. पहा यासाठी मित्रांनो म्हटले जातं वाजंत्री बहुगल बलान करणे. अहो आणि यावेळेस मात्र फटका लाजवाब. काय सांगत आहे नशीब गांडू त्याला काय करी पांडू. चेंडू सीमा पार 4 लक्ष आहे का इथे पहा. यावेळेस जो भांडी कशा शॉट क्षेत्ररक्षक आहे आणि मला नाव नाही सांगितलं फक्त आवडं सांगितलं. तो हाताची घडी बांधली ना त्याचा अगोदर लगीन करायचं आहे. हाताची घडी सुटली. यस पहिल्या नंबरचा सिलेदार त्यांना यंदा कितीत बोली लागेल. यावेळेस 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जरूर बॉल पर्यंत येईल. इथे पाहू शकाल या घरपट्ट्या इथून पाडल्या जातात मला माहित नाहीये. आता एक चेंडू 25 धावेची आवश्यकता. एक चेंडू 25 धाव. मित्रांनो खऱ्या अर्थाने मी सांगेल मी आयोजकांचं कौतुक करेल आमचे वामनदास दरवडा त्याचबरोबर सर्व प्रेक्षक मायबाप सर्व खेळाडू ज्यांना माझी एकच विनंती असेल. फटका चांगला आलाय षटकार येणार का चौकार परंतु मला वाटतं चेंडूला स्टॉप केलं. मित्रांनो मी आजच्या रात्रीमध्ये समालोचन करण्याची मला 18 शिलेदारांना संधी दिली. 18 शिलेदारांनी संधी दिली. मी सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षक मायबापांना हसवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने हसवत असताना एखादा शब्द अपशब्द मुखातून निघाला असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि या स्पर्धेमध्ये जेवढं माझ्या मदतीनं आणि जेवढं माझ्या प्रयत्नानं तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न केला.